तर बघा आता आपण शिवायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला पाय रेडी करून घ्यायचे आहे। तर बघा अशा पद्धतीने हे पाय मी घेतले आहे। तर उलट बाजू वर ठेवायची आहे आणि सुलट बाजू खालच्या बाजूला, आणि हा अस्तरचा पाय घ्यायचा आहे आपल्याला। तर आता बॉटम आधी जोडून घ्यायचा आहे। तर हे बघा अर्धा इंच जे आपलं खाली बॉर्डरची बघा ही बॉर्डर असते, तर ती अर्धा इंच सोडून त्याच्यावर बरोबर त्याचा मध्य, हा बॉटमचा आधी मध्य काढून घ्यायचा। बॉटमचा मध्य त्याला मार्किंग करून घ्यायचं, ठीक आहे। बरोबर मध्यावर मध्य आला पाहिजे, हे असं मार्किंग करून घ्यायचं मध्याला। आणि अस्तरच्या पण बॉटमला मध्य हा बघा घडी आहे ऑलरेडी, त्याच्यावरच करून घ्यायचं। आणि मग याच्यावर हे जोडून घेते मी। तर अस्तर आहे ते थोडंसं पाव इंच आतमध्ये घडी करायची अशी, ठीक आहे। असं पाव इंच दुमडायचं आहे आणि मध्यावर मध्य ठेवायचं आहे आणि बरोबर जोडून घ्यायचं आहे असं। अर्धा इंच वर जोडायचं आहे, ठीक आहे। आता सरळ बाजू वर करायची साडीची आणि अस्तर खालच्या बाजूला जाऊ द्यायचं आणि बरोबर किनारीने जोडून घ्यायचं। हे बघा आता इथे बरोबर ह्या सीट उंचीचा जो आपला क्रॉच आहे तिथपर्यंत जेव्हा आपण येतो, तर तिथून खाली 3 इंचावर हे बघा साडीचा एक्स्ट्रा भाग राहतो, ठीक आहे। तर तो बरोबर किनारी असं ठेवायचं आहे आणि इथे या चुण्या घालून घ्यायच्या बारीक बारीक थोड्या। हे असं आलो आपण। आता या गोलव्यामध्ये आपल्याला या साडीच्या चुण्या घ्यायच्या आहेत। 1 इंच सरळ यायचं असं, ठीक आहे इथपर्यंत। आता इथून बारीक बारीक चुण्या घालायच्या, म्हणजे जास्त बारीक नाही, अशा मोठ्या। आणि चुण्या बरोबर अशा वरच्या बाजूला येतील अशा करायच्या आहेत। एक इंचाच्या चुण्या घ्यायच्या आहे बरोबर। हे बघा इकडे वर असं पाहिजे तर इथे पिन लावून घ्यायची वरच्या बाजूला। हे फिक्स होऊन जातं, म्हणजे इथे हलत नाही कापड। आता आपल्याला अंदाज येतो की किती चुण्या आपल्या किती अंतरावर घ्यायची आहे। तर 1 इंचाची चुणी घ्यायची आहे मोठी मोठी बरोबर। हे बघा आता इथून सरळ येऊ द्यायचं आहे। आता आपलं 1 इंच आपण साईडला एक्स्ट्रा कट केलेला आहे, ठीक आहे कापड। तर इथे वर सरळ जोडताना आता कमरेकडे इथे ते जिरवायचं आहे कापड, म्हणजे प्लीट मारायची आहे, ठीक आहे। तो 1 इंच इथे जिरवायचा आहे आणि आता सरळ शिलाई मारत घ्यायची। आता इकडे सुद्धा उरणार आहे, तर तसंच जेवढा कापड आहे तशी चून आपली इकडे ॲडजस्ट करायची आणि हे शिलाई मारून घ्यायची। आता इकडनं सुद्धा आपल्याला इकडे जशा आपण चुण्या घेतल्या तशाच चुण्या आपल्याला ह्या बाजूला सुद्धा घेत जायचं आहे।
थोडं अंतरावर वर असे चून येणार अशा पद्धतीने ह्या चुना घ्यायच्या आहेत. ठीक आहे, अशा ह्या चुन्या घ्यायच्या. इथे सुद्धा अशी पिन लावून हे फिक्स करून घ्यायचं, म्हणजे कापड आपलं हलणार नाही आणि अंदाज राहतो की चुन्या आपल्याला किती घ्यायच्या आहे, कुठपर्यंत घ्यायच्या आहे. ठीक आहे, पूर्ण ह्या पूर्ण सीट उंचीला ही पूर्ण गोलमध्ये चुन्या आल्या पाहिजे. ठीक आहे, ह्या अशा त्या पद्धतीने ह्या घ्यायच्या आहेत, जेवढ्या येतील तेवढ्या. सुई आतमध्ये ठेवायची जेव्हा आपण दिशा बदलतो. ठीक आहे, आता सुई आतमध्ये ठेवलंय आणि फूट मी वर करून ठेवलेला आहे आणि कापड फिरवलंय. आता हा दुसऱ्या बाजूने पाय आपल्याला जॉईन करून घ्यायचा, म्हणजे शिलाई मारून घ्यायची. इकडे सुद्धा बघा, बघून घ्यायचं, खाली एक्स्ट्रा कापड राहणार आहे त्याच्यात चुन्या घेऊन घ्यायच्या. ठीक आहे, इथे चुन्या घेऊन घ्यायच्या. बरोबर बघून घ्यायचं किती कापड आहे ते आणि तेवढ्या कापड आपण चुन्यांमध्ये जिरवायचंय. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा एक पाय रेडी झालेला आहे. हे बघा, हा बॉटम. आता मी दुसरा पाय रेडी करून घेते. तर बघा, आता आपण दोन्ही पाय रेडी केल्यावर आता आपण काष्टा जोडायचा आहे. तर एक पाय घ्यायचा आहे कोणताही. ठीक आहे, तर मी एक पाय घेतलेला आहे. तर हे बघा, सरळ बाजू वर ठेवलेली आहे, कमरेची बाजू वर आहे आणि सरळ बाजू आहे वर. तर डाव्या हाताला जो माझा सीट उंचीचा आकार आहे, हा क्रॉच आहे जो, तो आकार असा ठेवायचा आणि त्याच्यावर आपला काष्टा घ्यायचा आहे. आणि हा बघा, हा काष्टा आहे माझा. तर त्याला पण जो आपण सीट आकार दिलेला आहे ज्या बाजूने, तर तो सीट आकार घ्यायचा आहे आणि त्याचं सुलट बाजू वर ठेवायची आहे, वरच्या बाजूला. आणि नाही, उलट बाजू वर ठेवायची आहे, सॉरी, उलट बाजू वरच्या बाजूला आणि सुलट खालच्या बाजूला. म्हणजे ह्या पायाच्या सुलटवर काष्ट्याची सुलट बाजू अशी ठेवायची आहे सीट उंचीकडनं. ठीक आहे, हे असं लावून घ्यायचं आहे आणि मग खाली बघत जायचं आहे. खाली असं सरळ घेत घेत हा असा आपली बॉर्डर जी येते खाली, ठीक आहे, असं पूर्ण ही किनार अशी घेत घेत जी बॉर्डर येते ती बॉर्डर, तो बॉर्डरचं किनार आणि आपलं बॉटमचं किनार, हे अशी एकमेकांवर ठेवायची आहे. ठीक आहे, आता हा बॉटम आहे आपला पायाचा. ठीक आहे, पायाचा बॉटम आहे तो, त्याची सुलट बाजू वर आहे आणि काष्ट्याची खालची बॉर्डरची बाजू जी आहे ती उलट बाजू वर येणार त्याची. म्हणजे सुलट वर सुलट आतमध्ये आलं पाहिजे, बॉर्डरची सुलट बाजू वर आणि काष्ट्याची सुलट बाजू आतल्या बाजूला. म्हणजे सुलट वर सुलट असं ठेवलं तर उलट बाजू वर येते आणि मग तिथून आपल्याला जोडायचा आहे काष्टा. बॉटम कडनं जोडत जोडत वरच्या बाजूला न्यायचं आहे. बॉटम पासून वरच्या बाजूला 7 इंचावर मार्क करायचं आणि तिथपर्यंत सरळ जोडत न्यायचं आहे. आणि आता इथून चुण्या घ्यायच्या आहेत. इथे पण जवळ जवळ चुण्या घेत जायचं आहे. हे बघा, आता आपला जो सीट उंचीचा इथे आकार इथपर्यंत आलेला, इथपर्यंत आपल्याला
काष्ट्याच्या सीट उंचीचा आकार इथे लावायचा आहे बरोबर. इथे पिनअप करून घ्यायचं. पिन लावून घ्यायची आणि आता हा उरलेला कापड ह्या जागेमध्ये जिरवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे चुण्या घ्यायच्या आहे, जवळजवळ चुण्या घ्यायच्या एकदम. आता सुईमध्ये घालायची आणि कपडा फिरवून घ्यायचा. आता हा जो पूर्ण आपला, हे बघा, हा जो आपला सीट उंचीचा गोल आकार आपण आता इथे वर कट केला आहे, तर बरोबर याचा काष्ट्याचं सीट उंची आणि याची सीट उंची पूर्ण जोडून घ्यायची. बघा, हे मी अशा पद्धतीने बघा पूर्ण असा काष्टा हा, हे बघा या चुण्या अशा पद्धतीने पूर्ण घेतले. ठीक आहे. आता हा भाग काष्टा जो आहे तो असा सरळ करून घ्यायचा. ठीक आहे. आणि जेवढा आपल्याला ही प्लेट जेवढी आपल्याला रुंद शक्यतो, जेव्हा आपण दुसऱ्या बॉर्डर काही कमी असतात, आता ही खूप मोठी आहे तर 3.5 ते 4.25 इंचाची इथे पट्टी आपण अशी ठेवत असतो काष्ट्याला वर. ठीक आहे, 3.5 ते 4.25. तर मी आता इथे बघा अशा पद्धतीने हा जो आता भाग उरलेला आहे आपला, ठीक आहे, तर अशा निऱ्या घालून घ्यायच्या काष्ट्याच्या वरच्या बाजूला, ह्या अशा, आणि थोडं राहू द्यायचंय. ठीक आहे, थोडा भाग राहू द्यायचा. मी अशा पद्धतीने हे जॉईन करून ठेवते. हे असं जॉईन करून घ्यायचं. थोड्या प्लेट पाडून घ्यायच्या, थोडी जागा राहू द्यायची अशा पद्धतीने, आणि मी जोडून ठेवते. हे बघ, तर असं आता बघा हे जोडल्यावर, आपलं पाय असा जोडल्यावर जेव्हा आपलं रेडी होणार तेव्हा बघा, हे बघा हा असा काष्टा याच्यावर इथे मधोमध येणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आपला काष्टा जोडून झाला. ठीक आहे. तर दुसऱ्या पायाचं बघा, हा घेतला मी दुसरा पाय. ठीक आहे. तर आता ओपन करायचं आणि पदर उजव्या पायावर आपल्याला पदर येणार आहे. ठीक आहे, उजव्या पायावर पदर जोडायचा आहे आपल्याला. तर असा ओपन ठेवायचा, समोर कमरेचा भाग वर आहे. ठीक आहे. आणि मग डाव्या हाताला जो आपला सीट उंचीचा आकार आपण दिलेला आहे डाव्या भागाला, तिथे आपल्याला पदर जोडायचा आहे. ठीक आहे. तर चला आता आपण पदर जोडून घेऊया. तर बघा आता पदर आपला आपण जो क्रॉस मध्ये कट केलेला आहे. ठीक आहे. तर मोठी बाजू म्हणजे 10 इंच जो एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण, तो खालच्या बाजूला घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा असा हा पाय आहे आपला, हा बॉर्डर कडून इथे आपली सीट उंची आहे. ठीक आहे. तर इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर इथून ह्या कॉर्नर पासून खाली थोडंसं 4 इंचावर मार्क करायचं आहे. इथे 4 इंचावर मार्क करायचं आणि इथून आता आपल्याला पदर जोडायचा आहे. थोडं 2 इंचापर्यंत सरळ शिवायचं आणि आता इथे 2-3 चुण्या घेऊन घ्यायच्या.
इथे 2-3 चुण्या घ्यायच्या. आता याच्या कॉर्नरला यायचं, सुईमध्ये घालायची आणि फूट वर उचलायचा आणि कापड असं फिरवून घ्यायचं आहे खालचं पायाचं आणि आपल्या पदराचा सुद्धा अशा पद्धतीने. आणि आता सर्व चुण्या घेत जायचं आहे. पूर्ण पदराच्या हे सर्व भागाला चुण्या मारत जायचं आहे आणि प्लीट्स अशी वरच्या बाजूला तोंड येईल अशा प्लीट्स घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा आता मी ह्या पद्धतीने इथपर्यंत जोडत आणलेले आहे चुण्या घेत. ठीक आहे. आता हा कमरेचा वरचा भाग जो आहे तर तिथून वरून खाली 1.5 इंच मार्किंग करायचं आणि तिथपर्यंतच फक्त हे पदराची बॉर्डर इथे आली पाहिजे. असं चुण्या देत हे जोडून घ्यायचं आहे. वर 1.5 इंच सोडून द्यायचं. हे बघा अशा पद्धतीने हा आपला पदर जोडून झालेला आहे. हे मागचा भाग आता काष्टाचा आणि पदराचा हा भाग आधी जोडून घ्यायचा. तर हा भाग असा ओपन ठेवायचा. सुलट बाजू म्हणजे पदर वर आहे ती बाजू वर ठेवायची आणि काष्टाची बाजू जी आहे ती अशी त्याच्यावर उलट ठेवायचं. उलट भाग करून ठेवायचा म्हणजे सुलट वर सुलट ठेवायचा आहे. हा सीट उंचीचा भाग आणि हा जोडून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा भाग जो बाहेर असा काही आलेला असेल तर तो फिनिशिंग करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघ झालं. अशा पद्धतीने आपण मागचा भाग जोडून घेतलेला आहे. हे बघा हा उजवा भाग पदर इकडे ह्या बाजूला आणि काष्टा हा असा काष्टा आलेला आहे. हे बघा हा असा काष्टा याच्यावर आलेला आहे. आता उजव्या भागावर आपल्याला आपण पदर जोडला. आता पुढचा जो समोरचा भाग आहे, समोरचा जो सीट उंचीचा भाग आहे बघा हा. आता इथे आपल्याला ज्या आपल्याला ओच्यासाठी प्लीट्स घ्यायच्या आहेत तर त्या प्लीट्स आपल्याला लावायचे आहेत. तर सर्वात आधी आपण प्लीट्स रेडी करून घेऊ. ठीक आहे. हे बघा आपण जो इथे सीट उंचीचा आकार कापून घेतलेला आहे ज्या बाजूला तर त्या बाजूने इथे आपल्याला प्लेट्स घ्यायच्या. तर ती सुलट बाजू वर ठेवायची आहे. ठीक आहे. आणि इथून आपल्याला 2 इंच मार्किंग करायचं आहे. 2 इंचावर मार्किंग. आणि आता तिथे आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहे. तर लहान मुलीसाठी आपण शिवतोय म्हणून 4 इंचाच्या प्लीट्स बरोबर आहे. म्हणजे हे बघा 4 ते 4.5 इंचच्या घ्यायच्या लहान मुलीसाठी. ठीक आहे. म्हणजे 4 आणि 4 8 म्हणजे इथून 8 इंच मार्किंग करायचं. सर्व असं 8-8 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा प्लीट्स घेत जायचं. ही पहिली प्लीट्स आहे ही याच्यावर येऊ द्यायची. हे 2 इंचाचं जे मार्किंग केलं आहे आपण त्याच्यावर ही प्लीट्स येऊ द्यायची आहे. आणि परत दुसरी प्लीट्स बरोबर बघा अशी करून घ्यायची. इथे पिन लावून घ्यायची. ठीक आहे. आणि मग दुसरी प्लीट्स त्याच्यावर अशी घेऊन घ्यायची. बरोबर ह्या प्लीट्स घेऊन घ्यायच्या अशा. ठीक आहे. एकावर एक बरोबर आपण साडीच्या प्लीट्स घेतो त्याचप्रमाणे ह्या प्लीट्स घ्यायच्या आहे आपल्याला. फक्त 4 ते 4.5 इंचाच्या घ्यायच्या लहान मुलींसाठी.
हे बघा असं व्यवस्थित एकावर एक जोडून ह्या प्लीट्स घ्यायच्या आहेत. मी ह्या सर्व घेऊन घेते आणि मग दाखवते तुम्हाला. आता बघा मी ह्या प्लेट्स घेऊन घेतलेल्या आहेत अशा. ठीक आहे. आता काय करायचं, हे बघा आपण इथे 2 इंचावर ठेवून अशा प्लेट्स करून घेतलेल्या आहेत. आता ह्यावर उचलून घ्यायच्या, हे सोडून द्यायचा, हा भाग सोडायचा आहे आणि याच्यावर अशी कच्ची टीप मारून घ्यायची. अशा व्यवस्थित एकावर एक जोडून ही अशी कच्ची टीप. आणि काय करायचंय, हा इकडे थोडा एक्स्ट्रा भाग ठेवायचा आहे. किती इंच ठेवायचा, 4 ते 5 इंच इकडे ठेवून द्यायचा, एक्स्ट्रा राहू द्यायचा. हे बघा अशा पद्धतीने हा कापड मी ठेवलेला आहे एक्स्ट्रा. तर काय करायचं, इकडे आधी थोडासा 1-1.5 इंच, हे बघा आपण जेव्हा अखंड साडी नेसतो, तेव्हा बघा ह्या प्लीट्स अशा घेतल्या जातात. तुम्ही जर बघितलं असेल नऊवारी साडीचं तर हे असं, हे बघा ह्या प्लीट्सला अशा आतमध्ये घेतल्या जातात. थोडासा हा वरची जे पदर असतो हा, तर हा थोडासा 1-1.5 इंच असा घ्यायचा आणि याला फोल्ड करायचं. ह्या प्लीट्स याच्यामध्ये घालायच्या अशा आणि मग याच्यावर शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने आता मी ही प्लेट्स मारून घेतलेली, याच्यावर शिलाई मारून घेतली या प्लेट्सवर. आता ही जी किनार आहे साईडची, म्हणजे उंचीची जी बॉर्डर आहे ही किनार, तर याला आधी दुमडून घ्यायचं. ठीक आहे. असं खालून सरळ असं याला दुमड मारून घ्यायची. ठीक आहे. अशा पद्धतीने. तर बघा हे अशा पद्धतीने मी आता हा पुढच्या ओच्याचा भाग रेडी करून घेतलेला आहे. ही दुमडपट्टी मारून बघा बॉर्डरला, किनारीला आपण मारून घेतली. ठीक आहे. आता आपल्याला हे जोडून घ्यायचं. तर फ्रंटचा म्हणजे उजवा पायाचा पुढचा भाग जो आहे तो घ्यायचा. फ्रंट बाजू आपलं जे सुलट बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवायची आणि हे जो प्लीट्सचा भाग आहे आपला हा, त्याची पण जो आपण सीट उंचीचा आकार कट करून घेतलेला आहे, तर तो बरोबर ही सुलट बाजू, पायाची सुलट बाजू ठेवली आहे वर आणि ह्या प्लेट्सचा जो आहे हा पार्ट जो आहे त्याचा उलट बाजू वर ठेवली आहे आपण. म्हणजे सुलटवर सुलट जो ठेवून हे इथे जोडून घ्यायचं आहे. बरोबर कॉर्नरला आलो आपण. सीट उंचीच्या जो गोलव्याचा आकार आहे तिथे कॉर्नरला आल्यावर सुई आतमध्ये आणि फूट उचलायचा वर आणि कापड फिरवून घ्यायचं. आणि आता इथे पायाला पण हा जो भाग आहे याचा खालचा तो जोडून घ्यायचा खालपर्यंत. तर एक्स्ट्रा कापड आहे ते वर इथे चुण्या घ्यायच्या आहेत. ठीक आहे. 2-3 इंच खाली तिथून सुरुवात करायची चुण्या घ्यायला. एकदम कॉर्नरला नाही, 1-2 चुण्याच येतात, जास्त येतात. हे बघ पूर्ण हे जोडून घ्यायचं. व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं ना मैत्रिणींनो तर तुम्हाला नक्की साडी शिवता येणार आहे. आणि जर काही समजलंच नाही तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आता आपला हा पार्ट सुद्धा जोडून झाला आहे. आता काय करायचं, हा भाग मध्ये ठेवायचा, हा भाग मध्ये ठेवायचा, हा पदर सुद्धा असा मध्ये ठेवायचा आणि हा जो डाव्या पायाचा दुसरा भाग आहे
तो याच्यावर ठेवायचा आणि सीट उंचीमध्ये सरळ जोडून घ्यायचं. हे बघ, अशा पद्धतीने हा फ्रंट पार्ट सुद्धा सीट उंचीमध्ये जोडून घेतला. हे बघ, आता काय करायचंय, फिनिशिंग द्यायची आहे आपल्याला. हे असं ओपन नाही ठेवायचं, ठीक आहे. फिनिशिंग द्यायचं, काम करायचं तर व्यवस्थित करायचं मैत्रिणींनो, की कस्टमर पुन्हा आपल्याकडे रिटर्न आलं पाहिजे आणि सोबत आणखी कस्टमर आपल्याला त्यांनी मिळवून द्यायला पाहिजे. तेव्हा शिवणकामामध्ये फिनिशिंग असलं पाहिजे तुमच्या कामामध्ये, ठीक आहे. तर तुमचा व्यवसाय वाढायला मदत होते. या पट्ट्या कापून घेते, अंदाजेच कापायचं आहे. 1-1.5 इंचाच्या अशा सरळ कापून घ्यायच्या किंवा क्रॉस मध्ये कापल्या तरी चालतं. तर बघा, आता या पट्ट्या कापून घेतल्या मी. आता याला हे बघा, पट्टी, ही जी पट्टी आहे आपली दुसरी, ती सुलट बाजूवर ठेवायची अशी, आणि हा भाग याच्यावर ठेवायचा आणि जोडून घ्यायचं त्याला. हे बघा, असं ठेवून मी शिलाई मारून घेते. तर बघा, ही पूर्ण मी पट्टी अशी इथपर्यंत जोडून घेतलेली आहे, ठीक आहे. हे बघा, सीट उंचीला. आता ही पट्टी अशी दुमडून घ्यायची इथे, म्हणजे कव्हर करायचं, ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे इथे ही अशी डबल घडी करून ही अशी याच्यावर शिलाई मारून घ्यायची. मी आता मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. व्हिडिओ खूप मोठा होता मैत्रिणींना, म्हणून थोडंसं शॉर्टकट. तर बघा, अशा पद्धतीने मी हे कव्हर शिलाई याला मारून घेतली. बघितलं, हे बघा, हे अशी दोन्ही बाजूला, फ्रंटला पण आणि बॅकला पण, ठीक आहे. अशा पद्धतीने फिनिशिंग द्यायचं आहे, म्हणजे कसं ते टोचणार पण नाही, ठीक आहे. कस्टमरला अवघडल्यासारखं वाटणार नाही, ठीक आहे. असं काम द्यायचं आहे, ठीक आहे. आता आपण दोन्ही पाय आता हे असे, हे बघा, आता काय करायचं, हा काष्टाचा पाय आहे आपला, काष्ट आहे तो असा आतमध्ये घालायचा. हे बघा, हा जो डावा पाय आहे तर तो त्याचा काष्ट असा आतमध्ये घालायचा आणि हे दोन्ही पाय बरोबर एकमेकांना जोडायचे. बरोबर, हा बॉटम, आता आपला बॉटम आहे हा असा एकावर एक ठेवायचा आणि आता इथून ही अशी शिलाई मारत न्यायची आहे पूर्ण, आणि दुसऱ्या पायाचा पदर आणि जे प्लीट्सचा भाग आहे तो सगळं आतमध्ये टाकायचा आहे. आणि त्या पद्धतीने हे पूर्ण अशी शिलाई एका पायाच्या बॉटम पासून दुसऱ्या पायाच्या बॉटम पर्यंत सर्व पूर्ण अशी सरळ शिलाई मारून घ्यायची, ठीक आहे. हे बघा, अशी मी आता ही मारून घेते.
हे बघा, अर्ध्या इंचाचंच मार्जिन ठेवायचं आहे आणि शिलाई खाली इथे फिक्स करून घ्यायची. ठीक आहे, मागे पुढे करून असं फिक्स करून घ्यायचं. आता एकावर एक पाय ठेवून बरोबर शिलाई मारत घ्यायची सरळ. ठीक आहे, आणि बरोबर इथे हा जो आपला क्रॉसचा म्हणजे मधला भाग येणार आहे आपला दोन्ही पायांचा, जो आपला सीट घेर जिथे आपला येतो तो खालचा भाग बरोबर याच्यावर हा दुसरा भाग असा बरोबर मध्यावर आला पाहिजे. ठीक आहे, तसं हे जोडत नाहीच. हे बघा बरोबर आलेलं आहे, अगदी खालीवर बिलकुल झालेलं नाहीये. त्यामुळे व्यवस्थित हे असं, आणि खालचा भाग पण बघायचा, चुण्या पडल्या नाही पाहिजे. ठीक आहे, आता मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा, हे अशा पद्धतीने मी पूर्ण जोडून घेतलेलं आहे बघा. ठीक आहे, आता ही एक पट्टी मी कट करून घेतलेली आहे 1.5 इंचाची. ठीक आहे, आता हिला सुद्धा आपल्याला कव्हर शिलाई मारायची आहे. तर हिला सुद्धा आपण जसं सीट उंचीकडे फिनिशिंग करून घेतली तशा पद्धतीनेच याला सुद्धा फिनिशिंग पूर्ण दोन्ही पायांची पूर्ण इथून तिथून करून घ्यायची. ठीक आहे, मी करून घेते. तर बघा, आता अशा पद्धतीने मी हे आतून पूर्ण फिनिशिंग करून असं, ठीक आहे, साडी पलटवून घेतलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपली ही पलटवून झाल्यावर कमरेचा भाग हा असा येतो. आता हा काष्टा आहे आपला, तर त्याआधी आपल्याला मोजून घ्यायचं आहे वरचं जे आहे ही कमर घेर. तर ही सीट घेरा एवढी हवी आहे. ठीक आहे, कारण कमर घेरा एवढं जर घेतलं तर मग सीटमधून साडी वर जाणार नाही, म्हणून वरचं जे कमरेचं माप असतं ते सीट घेरा एवढं ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तर आता हे मोजून घेते मी किती आहे. तर बघा, हे आहे आपलं 18.5 इंच. तर आपल्याला सीट किती आहे आपली 31 इंच. तर मग 31 इंच आहे, तर मग मोजून घ्यायचं एक्स्ट्रा किती आहे. तर आता बघा, 15.5 म्हणजे आपलं 31. तर मग इथून 1 2 आणि 3 इंच आपलं कापड एक्स्ट्रा आहे. तर मग आता त्यासाठी इथे काय करायचं, बॅक साईडला, ठीक आहे, हा जो आपला काष्ट्याचा बॅकचा भाग आहे तर त्याला बरोबर हा असा मध्यावर मध्य पकडायचा. ठीक आहे, बरोबर सेंटरला सेंटर इकडचा अर्धा लावायचा आणि तो ह्या सेंटर जवळ दुमडायचा. ठीक आहे, असं डबल करायचा आणि बॅक साईडचा जो भाग आहे त्याला नॉच मारून घ्यायचं असा या पद्धतीने. तसंच या बाजूला सुद्धा करायचं आहे. बरोबर मध्यावर मध्य पकडायचा आणि हा जो किनार येते दुसऱ्या बाजूला ती किनाऱ्याचं टोक मध्यावर ठेवायचं इथे आणि बॅकचा जो पार्ट आहे त्याचा मध्य त्याला नॉच मारून घ्यायचं. तर बघा, हे बॅक साईडला आपले 2 नॉच आले. तर इथे आपल्याला टक्स मारून द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे जो एक्स्ट्रा कापड आहे त्याचा आपल्याला इथे टक्स मारायचा आहे. तर आपलं किती आहे 3 इंच. बघा, इथून 1.5 इंच घ्यायचं आणि खाली 4 इंचापर्यंत टक्स मारायचा आहे. हे बघा, या पद्धतीने हा एक टक्स मारून घेतला मी. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा तसंच करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे माप रेडी झालंय. आता आपल्याला हा बॅकचा काष्टा जो आहे हा बरोबर मध्यभागी जोडायचा आहे. ठीक आहे, आपण प्लीट्स मारून याला तयार करून ठेवलेला आहे. फक्त आता काय करायचं, याचा काष्ट्याचा मध्य मार्किंग करून घ्यायचं बरोबर.
हे बघा, हा असा इथे पकडायचा, असा फोल्ड करायचा आणि मार्क करून घ्यायचं आणि बरोबर हे बघा, हा असा आपला इथून सुरू झालेला आहे, तर हे बरोबर असा हा जो मध्य आहे तो बरोबर या मध्यावर ठेवायचा। ठीक आहे, याच्या मध्यावर, आपल्या कमरेच्या मध्यावर बरोबर बॅकला आपल्याला अशा पद्धतीने मध्यावर ठेवून शिलाई मारून घ्यायची। हे धागे निघालेले बाहेर कट करून घ्यायचे। हे बघा, हा असा आपला काष्टा जोडून रेडी झाला। हे बघा, हा अशा पद्धतीने हा झाला आपला काष्टा। आता फ्रंटचा आपल्याला प्लीट्स ज्या रेडी केलेल्या आहेत ते जॉईन करायचं आहे। हे बघा, हे प्लीट्स आपल्या आपण रेडी करून ठेवलेले आहे आणि जॉईंट केलेलं आहे। आता हे बघा, अशा पद्धतीने समोर हे अशा पद्धतीने येतं। ठीक आहे, आता बघा, आपण ह्या प्लीट्स घेतल्या आणि थोडा भाग आपण पुढे समोर एक्स्ट्रा ठेवलेला आहे। तर ह्या ज्या प्लीट्स आहेत आपल्या, फक्त ह्या प्लीट्स, त्याचा मध्य घ्यायचा आहे, त्याच्या मध्यावर मार्किंग करायचं। 4.5चा आहे आपल्या, तर 2.25वर मी मार्क करते। हा झाला मध्य आणि हा मध्य आता आपल्याला डायरेक्ट इथे या मध्यावर ठेवायचा आहे, आपल्या समोरच्या मध्यावर। ठीक आहे, आणि इथून शिलाई पूर्ण हे पूर्ण असं सरळ जोडून घ्यायचं आहे। ठीक आहे, हे असं इथे फ्रंटला आपल्याला बरोबर, हे बघा, हा फ्रंट आहे आपला, मध्य फ्रंटचा, आणि हा प्लीट्सचा मध्यावर मध्य ठेवायचा आहे आणि इथून सरळ शिलाई मारत हे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, इथपर्यंत पूर्ण हे जे एक्स्ट्रा आपण पट्टी वाढवलेली आहे ती बरोबर इथे जॉईन करायची, पूर्ण सरळ जोडून घ्यायचं आहे। मी जोडून घेते। तर बघा, हे असं मी जोडून घेतलं। आता फ्रंटच्या प्लीट्स, हे बघा, अशा पद्धतीने आपल्या प्लीट्स येतात ह्या इथपर्यंत। तर बघा, आता मी बेल्ट वगैरे सर्व, पुढचा मागचा काष्टा आणि पुढच्या प्लीट्स आपण जोडून घेतलेल्या आहे। आता आपल्याला कमरपट्टी लावायची आधी वर। ठीक आहे, कमरपट्टी लावायची आहे। तर हे बॉर्डर मी कट करून घेतलेली आहे। ठीक आहे, तर ही आपल्याला 1 इंचाची वर पट्टी, कमरपट्टी हवी आहे। ठीक आहे, नाड्यासाठी। तर 3 इंचाची मी कट करून घेतली आहे, म्हणजे 1 आणि 1 2 डबल होणार आणि अर्धा इंचाचं आपल्याला शिवायला मार्जिन जाणार आहे। ठीक आहे, तर असं मी 3 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे आणि कमरे इतकं माप घेऊन आपल्या ही जी कमर आहे तेवढी पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे, राऊंडमध्ये तेवढी घ्यायची आहे मापाला। ठीक आहे, आता जोडताना कशी जोडायची, तर हा बरोबर बघा, हा आपला मागचा आणि पुढचा मध्य बरोबर समोर एकमेकांच्या समोर लावून घ्यायचं आहे। आणि आता हे आपलं साईड आहे याची। ठीक आहे, कमरेची आपली साईड आहे ही। तर इथून आपल्याला 1.5 इंचावर तिथून सुरुवात करायची। ठीक आहे, इथून 1.5 इंचावर सुरुवात करायची। तर बघा, आता आपल्याला ही जी कमरपट्टी आहे, कमरेला जो बेल्ट लावायचा आहे आपल्याला, तर तो आतल्या बाजूने आपल्याला बाहेर घ्यायचा आहे। ठीक आहे, म्हणून जोडताना आधी आतल्या बाजूने जोडायची आहे। तर काय करायचं, हे बघा, ही आपली पट्टी आहे, तर आधी साईडने थोडंसं आतमध्ये अशी दुमडून शिलाई मारून घ्यायची एका बाजूने। ठीक आहे, एका बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची। आता इथून
आपल्याला आतल्या बाजूने अर्धा इंच, तुम्हाला जे मार्जिन अर्धा पाव इंच जे घ्यायचं आहे ते घेऊन इथून पट्टी जोडायची. तर बघा आता एका बाजूने मी लावून घेतली, ही आतल्या बाजूने लावून घ्यायचं. ठीक आहे, आता ही अशी वर काढायची आणि हे आतमध्ये जाऊ द्यायचं आणि हा जो बेल्ट आहे असा वरून असा ठेवायचा. हे बघा अशा पद्धतीने असा ठेवून हा जोडून घ्यायचा. ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो, आपली ही वरची कमरपट्टी सुद्धा बेल्ट सुद्धा लावून झाला अशा पद्धतीने. ठीक आहे, आता काय करायचं, पुढचा पट्टा आपल्याला पेशवाईचा घ्यायचा आहे. तर हे बघा हे असं सरळ खाली आहे, आपल्या प्लेट्स ठेवलेल्या आहे आपण. ठीक आहे, तर हा हे बघा अशा सरळ खाली आहे, हा खाली बॉर्डर आहे. तर ही किनार जी आहे आपली बॉर्डरची शेवटचं टोक हे असं पकडायचं आहे आणि वर उचलायचं, असं वर ठेवायचं आणि तेवढा आपल्याला ब्रॉड हवा असेल हा पट्टा पुढचा तेवढा ठेवायचा आहे. हे बघा मी एवढा ठेवतो, छोट्या मुलीचा आहे त्याच्यामुळे थोडी कमी ठेवते बॉर्डर. हे बघा आणि हे बघा हे असं घेऊन आणि असं साडीसारखं आपण निऱ्या घेतो ना तसं छोट्या छोट्या थोड्याशा इथे प्लीट घ्यायच्या आहे आपल्याला, या अशा छोट्या छोट्या आणि इथे असा फोल्ड करून हे बघा हा असा पट्टा आपल्याला लावायचा इथे. हे बघा हा असा पेशवाई पट्टा आपला येणार आहे. तर मी शिवून घेते आणि इथे बरोबर इथे बघा आपला जो प्लीट्सचा मध्य आहे, हा प्लीट्सचा इथे मध्य आहे आपला. तर इथून 4 बोटं असे ठेवायचे आणि तिथे आपलं या जो पट्टा आहे आपला पेशवाईचा तो तिथे ठेवून अशा पद्धतीने ठेवायचा आणि इथे शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे, मी मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. पूर्ण साडी आपली रेडी झालेली आहे. मी आता तुम्हाला पूर्ण तयार झालेली साडी दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, आपली साडी शिवून रेडी आहे. हे बघा हा पुढचा पेशवाईचा पट्टा बघा किती सुंदर आलेला आहे आणि हा मागून बघा काष्टा आणि हा आपला पदर. तर अशा पद्धतीने आपली ही लहान मुलींची साडी मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच मी तुम्हाला छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर मैत्रिणींनो, भेटूया आपण पुढच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.